माहिती अधिकार कार्यकर्ते यांचे उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण। याबाबत सविस्तर माहिती अशी की माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकुम यांनी नंदुरबार रोजगार हमी योजना वनक्षेत्रपाल यांच्याकडे माहितीचा अधिकार कायदा 2005 अंतर्गत भांगडा सोनपाडा नर्सरी व इतर कामाची माहिती मागितली असता वनक्षेत्रपाल यांनी जाणून बुजून माहिती देण्यास टाळाटाळ केली, म्हणून सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक व वन्यजीव यांच्याकडे प्रथम अपील दाखल केले असता प्रथम अपीली अधिकारी यांनी अर्जदार यांना विनामूल्य माहिती उपलब्ध करून देण्यात यावी असे आदेश दिले। पण वनक्षेत्रपाल यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली दाखवली। तसेच नंदुरबार रोजगार हमी योजनेमध्ये भांगडा सोनपाडा नियत क्षेत्रात अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असल्याचं दाखवण्यात आलंय। पण प्रत्यक्षात वन अधिकाऱ्यांनी याची बोगस बिले तयार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय व त्या बोगस बिलांचे रेकॉर्ड गायब करण्यात आलेत, म्हणून ती माहिती देण्यास वनक्षेत्रपाल तयार नाहीयेत। तरी या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते यांनी वेळोवेळी उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांना लेखी व तोंडी कळवलंय, परंतु उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार हे दोषी वन अधिकाऱ्यांना पाठीशी घालतायत असा गंभीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा निकुम यांनी लावलाय। नमस्कार, मी कृष्णा निकम आज उपवनसंरक्षक अधिकारी प्रादेशिक नंदुरबार यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचे कारण असे आहे की नंदुरबार रोहायो वन क्षेत्रपाल यांनी जाणून बुजून आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माहिती देण्यास तयार नाही। तसेच नंदुरबार रोहायो वन विभागाच्या कार्यालयातून बोगस बिले तयार केलेल्या रेकॉर्ड गायब करण्यात आले आहे। तरी रेकॉर्ड गायब करणाऱ्या वन अधिकाऱ्यांवरती कायदेशीर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी या लाक्षणिक उपोषणामार्फत करीत आहोत।